सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे एरिया ऑफ इरेग्युलर फिगर्स, म्हणजेच अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ। विषय आहे म्हणजे हा टॉपिक जो आहे तो आहे इयत्ता 8वी साठीचा एरिया आणि एरिया ह्या लेसन मधला आहे। काय आहे लेसनचं नाव सांगते मी तुम्हाला। एरियाच आहे। एरिया म्हणजे क्षेत्रफळ। आपण आतापर्यंत विविध जागेचे याचे क्षेत्रफळ काढले, पण आज आपण अनियमित आकृती आहे, या आकृती ना चौकोन आहे, ना त्रिकोण आहे, ना समलंब चौकोन आहे, ही आकृती सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे। म्हणजे इथे तुम्हाला काही त्रिकोण दिसतील, इथे मध्ये एक समलंब चौकोन आहे, हा त्रिकोण आहे, हा सगळ्यात मोठा त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे। तर आपल्याला या सगळ्या त्रिकोणांचा क्षेत्रफळ काढून सगळ्यांची बेरीज करायची आहे, जेणेकरून आपल्याला ह्या अनियमित आकृतीचा म्हणजे समजा बघा हे पेंटागॉन म्हणू शकतो आपण। 1 2 3 4 5 बाजू आहेत, म्हणजे पेंटागॉन आहे। ह्याला मराठीत पंचकोन वगैरे म्हणतात, पण तो सारखा नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला ही इरेग्युलर फिगर आपण हिला म्हणतो। चला आता सगळ्यात पहिले आयडेंटिफाय काय करायचं, फिगर काढली याच्यामध्ये किती पार्ट्स आहेत हे बघायचे। बघा आता मी याला ह्या पेननी मार्क करते। बघा हा एक पार्ट आहे, हा एक एरिया होऊ शकतो, हा दुसरा पार्ट आहे। हा दुसरा पार्ट काय आहे तर तुम्हाला माहिती आहे दोन पॅरलल लाईन आहेत। कसं तर एकाच लाईनला जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्या पॅरलल लाईन असतात, समांतर रेषा असतात। म्हणजे ही पण समांतर रेषा आहे, ही पण समांतर रेषा आहे, म्हणजे हा समलंब चौकोन आहे। काय आहे हा ट्रॅपेझियम आहे। नंतर हा तिसरा एरिया आणि हा चौथा एरिया। आपल्याला 4 एरिया काढून ह्या पूर्ण एरिया काढण्यासाठी ह्या 4 एरियाची काय करायची ऍडिशन करायची। बघा आता पहिलं तर सोपं आहे। काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल PAQ। काय आहे ट्रायंगलचा फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट। बेस काय आहे PA आणि हाईट काय आहे QA। मग आता आपण काय करणार फॉर्म्युल्यात व्हॅल्यू घालणार। हाफ बेस किती आला 30 आणि हाईट किती आली 50। बर मग आपण काय करणार 2 नी कशाला डिवाइड होतं का दोघांनाही होतं, मग कुठल्या तरी एका नंबरला आपण डिवाइड केलं। 2 15 जा 30, 15 5 जा 75, हा आला 750। याला आपण नाव देऊ 750 स्क्वेअर मीटर, सौ मीटर। याला नाव देऊ आपण इक्वेशन 1। म्हणजे हा आला तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल PAQ। बरोबर पहिली फिगर झाली। आता ह्या दोन काढून घेऊ किंवा ही दुसरी काढून घेऊ दुसऱ्या फिगरचा। बघा आता एरिया ऑफ ट्रॅपेझियम QRCA। काय फॉर्म्युला हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड। आता पॅरलल साइड कोणती आहे QA प्लस CR किंवा RC। QA प्लस RC ही पॅरलल साइड आहे, आणि ही जी आहे ती तिथली हाईट आहे। ह्या दोन पॅरलल लाईन आहे, तर ही तिथली काय झाली हाईट झाली। तर हाईट साठी आपल्याला काय करायला लागेल, खालच्या दोन जे दिसतात AB प्लस BC 30 प्लस 30 किती आले, हे AC किती आला 60 आला। तर आपल्याला इथे 60 व्हॅल्यू घ्यायला लागणार आहे। बघा QA किती आहे 50, RC किती आहे 25 आणि AC किती आहे तर 60। AC कसा घेतला आपण तर AC म्हणजे AB आणि BC ची ऍडिशन केली आपण। तुम्ही इथे लिहू पण शकता AC इज इक्वल टू 30 प्लस 30 म्हणजे 60, पण त्याची काही गरज नाही, तुम्ही ओरली जरी केलं तरी पण ते चालणार आहे। बघा हा 75 आला आणि हा आला 60। बघा 2 नी 75 ला पूर्ण डिवाइड होत नाही, मग आपल्याला काय करायला लागेल 2 नी 60 ला डिवाइड केलं। 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 0 0 30 आले। आता मल्टिप्लिकेशन हा 0 तसाच, 3 5 जा 15 1 कॅरी ओव्हर, 3 7 जा 21 प्लस 2 22, हा आला 2250 स्क्वेअर मीटर। ह्याला तुमचं इक्वेशन 2। हा कसला एरियाला एरिया ऑफ ट्रॅपेझियम QRCA। बरोबर आता ही फिगर झाली, ही फिगर झाली। आता ही फिगर घेऊया आपण एरिया ऑफ ट्रायंगल PCS। काय एरिया ऑफ ट्रायंगल PCS हाफ इंटू बेस, बेस काय आहे CS आणि हाईट काय आहे RC। हाफ CS ची व्हॅल्यू 60, RC ची व्हॅल्यू 25। 2 नी 25 ला पूर्ण डिवाइड होणार नाही, पण 60 ला होईल। 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 0 0, 25 3 जा 75 म्हणजे हा आला 750 स्क्वेअर
मीटर. एरिया ऑफ ट्रायंगल PCS इज इक्वल टू 750 स्क्वेअर मीटर. याला नाव देऊया आपण इक्वेशन नंबर 3. आता लास्ट बट नॉट लिस्ट हा जो एरिया आहे हा काढण्यासाठी तुम्हाला पूर्ण हा बेस आहे बघा. तुम्ही नीट जर बघितलं तर तुम्हाला इथे 2 ट्रायंगल काढायची गरज नाही. सगळ्यात मोठा ट्रायंगल आला कसा, तर ही त्याचं बेस आहे आणि ही त्याची हाईट आहे. मग तुम्हाला काय करायला लागेल, हा PS काढण्यासाठी PA प्लस PAB प्लस BC प्लस CS करून ही त्याची हाईट घ्यावं लागेल. मग आता आपण काय करू, पहिले PS काढून घेऊ. PS कसा काढणार आपण, PA प्लस AB प्लस BC प्लस CS. बरोबर, याच्यामध्ये बिटवीननेस आहे ना, बिटवीननेस म्हणजे दरम्यान आहे. P इन बिटवीन, A इन बिटवीन, B इन बिटवीन, C इन बिटवीन, S. म्हणून हे सगळ्यांचे ऍडिशन होणार. PA किती आहे, 30 30 30 आणि लास्टचा आहे 60. 3 प्लस 3 प्लस 3 9 9 प्लस 6 50. 150 आला हा, 150 मीटर. आता आपण एरिया काढू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल हा मोठावाला PTS. काय नाव आहे त्याचं, PTS. काय एरिया, एरियाचा फॉर्म्युला हाफ इंटू बेस. बेस काय आहे, PS. आणि हाईट काय आहे, तर BT आहे किंवा TS, TB म्हणलं तरी चालेल. हाफ PS किती आला, आता आपण काढलं ना 150. आणि BT किती आहे, BT आहे 30. बर, तुम्ही 150 ला डिवाइड करू शकता किंवा 30 ला पण डिवाइड करू शकता. मी 30 ला डिवाइड करून 15 लिहिते. हाला बघा, 15 15 जा 15चा वर्ग किती, 225 आणि 1 शून्य तसंच. कॅल्क्युलेशन जेवढं तोंडी कराल ना, जेवढं सोपं कराल तेवढं सोपं होतं. आलं लक्षात. आता इथे काय केलं आपण, मी काय केलं बघा, 2 नी 30 ला डिवाइड केलं, 59 आन्सर आलं. हा 15 होता आणि हा 15 होता. 15चा स्क्वेअर किती, 225. हा 0 तसाच ठेवला, मग किती आला आन्सर, 2250. आता आपले सगळे एरियाज काढून झाले. लास्टला काय करणार आपण, चारही इक्वेशनच्या एरियाची काय करणार आपण, ऍडिशन करणार. आता याला 4th नाव देऊ. इथे करते मी वरती. एरिया ऑफ इरेग्युलर फिगर, काय नाव आहे त्याचं, PQRST इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल. नाव टाकू आपण सगळ्यांचे, PAQ प्लस एरिया ऑफ quadrilateral QRCA plus area of triangle PCS plus area of triangle PTS. आता काय करणार मी, PAQ ची व्हॅल्यू किती, 750. खालचा 2250, PCS 750 आणि त्याच्या खालचा 2250. आता काय करायची, ऍडिशन करायची. आता बघा 750 आणि 750 1500 झाले आणि ह्या दोघांची ऍडिशन आहे ना 4500 झाले. ओरल ऍडिशन केली बरोबर. 750 आणि 750 1500 झाले आणि 2250 आणि 2250 4500 झाले. आता काय करायचंय, हे टोटल एरियाला 6000 स्क्वेअर मीटर. ऍडिशन करा, डिरेक्टली करा. तुम्हाला डिरेक्टली नसेल जमत तर तुम्ही एका खाली एक मागच्या पेजवर रफ वर्क मध्ये जाऊन करू शकता. आता सोपं मी काय करते, नेहमी जर 2 संख्या मला माहिती असलेल्या दिसल्या तर आणि त्यांची ऍडिशन असेल पटकन करून टाकते 2. आता हे याची एवढे 4 जणांची ऍडिशन करू सर मी काय केलं, 750 2 जा केले 1500 आले आणि याचे 2 जा केले तर किती आले, 4500. दोघांची ऍडिशन केली. आता 15चा टेबल जर माहिती असेल, 15 आणि 45 त्याचं माहिती आहे तुम्हाला. 45 मध्ये 15 ऍड केले की 60 होतात आणि ते 2 0 तसेच, म्हणजे आन्सर किती आलं, 6000 स्क्वेअर मीटर. अशा प्रकारे आपण इरेग्युलर फिगरचं एकदम इझिली साध्या पद्धतीने आपण एरिया काढू शकतो. बघा, गणित आपल्याला कॉम्प्लिकेट करायचं का सिंपल करायचंय तुमच्यावर डिपेंड आहे. ह्या आकृती बघितल्यावर असं वाटेल कुठं काय काहीच कळत नाही बरोबर. पण याला काय केलं आपण, पहिले डिवाइड केलं एरिया. डिवाइड केल्यानंतर काय केलं, प्रत्येकाचा फॉर्म्युला वापरला. प्रत्येकाचा फॉर्म्युला वापरून प्रत्येकाचा एरिया काढला. एरिया काढून झाला, सगळ्यात शेवटी जो एरिया काढायचा त्यासाठी काय केलं आपण, सगळ्या एरियांची ऍडिशन केली. आलं लक्षात, समजलं. चला, आशा आहे तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ कळाला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.